पुणेकर श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा दिवस दिवाळीसारखा साजरा करणार आहेत। पुण्यातील दुकानांमध्ये पणत्या, रांगोळी, श्रीराम लल्लाचे चित्र असलेली वेगवेगळी कंदील आणि इतर गोष्टी आता विक्रीसाठी आणण्यात आलेल्या आहेत। 22 जानेवारी हा दिवस पुणेकरांसाठी प्रति दिवाळीच असणार। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहुयात। ज्याप्रमाणे अयोध्या नगरी आता रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे, त्याचप्रमाणे पुण्यात देखील आता पुणेकर श्रीराम लल्लाच्या आगमनासाठी आतुर झालेले दिसून येते। पुण्यात ठिकठिकाणी आता असे रामाचे चित्र असलेले, प्रभू श्रीरामाचे चित्र असलेले जे कंदील आहेत ते विकण्यासाठी आलेले आहेत। पुणेकरांच्या असे आपण काही बोललेलो आहोत। पुणेकरांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे दिवाळी सण साजरा केला जातो, त्याचप्रमाणे आता 22 तारखेचा श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सण साजरा करण्यात येणार आहे। प्रत्येक घरावरती रांगोळी, घरासमोर रांगोळी काढली जाणार आहे, घराच्या समोर दिवे लावले जाणार आहेत, अशा प्रकारचे जे रामाचे चित्र असलेले कंदील लावले जाणार आहेत। आणि ज्याप्रमाणे अयोध्या नगरीमध्ये या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा जो उत्साह आहे तो उत्साह साजरा करण्यात येणार आहे, त्याप्रमाणे पुणेकरही रामलल्लाच्या स्वागतासाठी आता आतुर झालेले दिसून येत आहेत। ठिकठिकाणी जे आहेत ते आता कंदील लावलेले दिसून येत आहेत। आपल्यासोबत तिथं काही कंदील विकत घेण्यासाठी आलेले आहेत, काही कंदील विकत घेण्यासाठी आलेला आहात आपण। रामाचे चित्र आहे त्या कंदीलावर। एकंदरीत हा 22 जानेवारीचा जो रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सण आहे तो कसा साजरा करणार आहात? आता आम्ही घरापुढे दिवे वगैरे लावणार आहे, परत कंदील बघू आता, म्हणजे लावणार आहोत अजून, म्हणजे घेतला नाहीये, पण त्यासाठी चालेल की बघावं, चांगलं वाटलं तर घेऊन जाणार आहे। राम येणार घरी आपल्या, म्हणून सगळं दिवाळी साजरी करायची आपल्याला, येणार, अगदी उत्साह आहे आम्हाला, एकदम आनंद। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।